कांद्याचे भाव रोखण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे। जर असेच धोरण कायम राहिले तर शेतकरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी चळवळीचे नेते तसेच तेजमय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसमीनकर यांनी शासनकर्त्यांना दिला। ते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावाप्रसंगी बोलत होते। शासनाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत चालू वर्षी बंपर स्टॉक 5 लाख टन कांद्याची खरेदी केली। ती नाफेड व NCCF यांनी केली आहे। आज सरासरी 3000 ते 3200 रुपये कांदा विक्री होत आहे। अनेक संकटांना तोंड देऊन शेतकऱ्याने कांदा ठेवला आहे, तो पण 15 ते 20% शिल्लक आहे। तसेच गेल्या 2 वर्षांमध्ये सतत नैसर्गिक आपत्ती व वातावरणातील बदलामुळे मागच्या वर्षी तर खर्च न निघता कांद्याची शेती तोट्यात गेली। 2-3 वर्षांपासून शेतकरी बर्बाद झाला असल्याने कुठलेही निर्बंध न लावता कांदा हा 4000 रुपये ते 5000 रुपये स्वतः खरेदी करावा व मार्केटमध्ये विकावा, पण शेतकऱ्यांचे भाव पाडू नये। तसेच सोयाबीन 7500 रुपये क्विंटल व उसाला 5000 रुपये टन, मका 3000 रुपये क्विंटलच्या पुढे खरेदी करावा, कारण बाजारामध्ये सर्व काही महाग आहे। कांदा 70 ते 80 रुपये किलोने खाल्ल्यास फारसा फरक पडणार नाही। 1-1.5 महिन्यामध्ये नवीन कांदा मार्केटमध्ये भरमसाठ प्रमाणात येणार आहे। त्यामुळे कांदा पिकाचे भाव पाडू नयेत, कारण दैनंदिन वापरातील आरोग्य तसेच शिक्षण सगळ्याच गोष्टी अतोनात महाग झालेल्या आहेत। शेजारच्या देशामध्ये कांदा 100 रुपये किलो विकला जातो, तर मग या देशावरील शेतकऱ्यांवरतीच अन्याय काय, असा सवाल संजय वाघ शिरसमीनकर यांनी केला आहे। यावर्षी निसर्ग चांगला परसतो आहे, त्यामुळे पुढे अमाप उत्पादन येण्याची शक्यता आहे। एवढ्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांकडे थोडाफार पैसा येऊ शकतो। जर बंधने लादली तर शेतकऱ्यांवरती अन्याय होईल व शेतकरी रस्त्यावरती येईल आणि उद्रेक होईल। जर ग्राहकांची सुद्धा 70 ते 80 रुपये किलोने कांदा खाण्याची मानसिकता झालेली आहे, तर मीडियाने सुद्धा याची दखल घेतली। जनता कुठेही कांदा महाग म्हणून ओरड करत नाही, म्हणून 70 ते 80 रुपये किलो खाण्याची तयारी ठेवावी आणि कांदा न खाल्ल्यामुळे माणसाला कुठला त्रास झालेला नाही, त्यामुळे थोडा कमी खावा, परंतु आरडाओरड करू नये, असा इशारा शेतकरी चळवळीचे नेते तेजमय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसमीनकर यांनी दिला आहे। भारत सरकारने लासलगाव मार्केट व पिंपळगाव मार्केट या मार्केटांमध्ये अधिकारी पाठवून आपले भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड व NSL या कुठल्या 2 कंपन्या आपल्या शेतकऱ्याचा माल खरेदी करून धड व्यापाऱ्यांनाही नीट ठिकाणावरती ठेवत नाही, शेतकऱ्याला नीट जगू देत नाही, अशी यांची भूमिका राहिलेली आहे। आज कांद्याचे भाव कुठे 3000-3500 दिसतात, परंतु कांदा हा 35% सडलेला आहे आणि कांद्याचं वजन घटलेलं आहे आणि कांदा हा सरासरी 2500 ते 3000 रुपये 3 महिन्यापूर्वी चालत होता। कांदा हा 5-6 हजार रुपये खाण्याने काही कोणी मेलेलं नाही, परंतु शासनाला कायम उठलं की शेतकऱ्याचा भणका लावायचा, थोडासा मार्केट वाढले की ते पाडायचे, त्याच्यामध्ये व्यापारीचाही कार्यक्रम होतो आणि शेतकरी बर्बाद होतो आहे। या महाराष्ट्र शासनालाही सांगतो, जर तुम्ही येत्या या कांद्याच्या बाबतीत जर हस्तक्षेप केला तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पूर्ण कार्यक्रम लावू। जर शेतकऱ्याची बाजू तुम्ही तर शेतकऱ्याच्या बाबतीत कायमस्वरूपी तुमची दुटप्पी भूमिका राहिली आणि दिल्ली शासनालाही सांगतो, नाहीतर परवाच्या दिवशी मनमाडला रेल्वे रोको आंदोलन होईल, अशी यांना मी आज या मेसेजद्वारे संदेश पाठवत आहे। कारण शीलाताई दीक्षित ज्या वेळेला मुख्यमंत्री होत्या त्यावेळेला मनमाडला स्वतः मी आणि आमचे सगळे कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केलं होतं, तर आम्हाला दिल्लीला शीलाताईंनी आमंत्रित केलं होतं। म्हणून आम्हाला आमंत्रण नकोय, आम्हाला कुठं उभंही राहायचं नाही, पण शेतकरी जर मारायचा विचार केला आणि भाव पाडण्याचा जर तुम्ही धंदा केला तर तुम्हाला आमची जात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ, एवढं या प्रसंगी सांगतो। आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं व्यवस्थित आपला माल एकदम पॅनिक न होता थोडा थोडा करतच विका, म्हणजे बरं होईल। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खरणार।